नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न जे परीक्षेत विचारले जातात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिला प्रश्न असणार आहे, राज्यपाल होण्यासाठी वयाची कमाल मर्यादा किती? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक सी हे आपले बरोबर उत्तर असणार. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2, जिल्हाधिकारी हा कोणत्या खात्यात असतो? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी आपले उत्तर असणार. पुढचा प्रश्न बघूया. ज्या गावाची वाटचाल नगराकडे होत आहे अशा ठिकाणी काय स्थापन केले जाते? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक बी हे आपले बरोबर उत्तर असणार. नगरपंचायत. नगरपंचायत हे आपले बरोबर उत्तर असणार. पुढचा प्रश्न बघूया. मेरी या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक ए, नाशिक. नाशिक हे आपले बरोबर उत्तर असणार. चला तर पुढचा प्रश्न बघूया. भारतात कोणत्या वर्षी सर्वप्रथम जनगणना झाली? तर भारतात 1872 ला सर्वात पहिली जनगणना झाली. 1872 हे आपलं बरोबर उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 6, धरणाच्या साठवलेल्या पाण्यात कोणती ऊर्जा असते? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक डी हे आपले बरोबर उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 7, भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे पहिले प्रमुख कोण होते? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक बी हे आपले बरोबर उत्तर असणार. विक्रम साराभाई. चला तर पुढचा प्रश्न बघूया. जीएसटीचे पूर्ण रूप काय? जीएसटीचे फुल फॉर्म काय? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक ए. ऑप्शन क्रमांक ए बरोबर उत्तर असणार गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र विधिमंडळाचे एकूण सदस्य संख्या किती? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक डी आपले बरोबर उत्तर असणार 366. 366 हे आपले बरोबर उत्तर असणार. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. कारण तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवायला